आता आपण टेस्टच्या माध्यमातून प्रश्नांची उत्तर पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत की टेस्टमध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न दिले आहेत ते देखील आपण पाहणार आहोत. चला तर आपण सुरुवात करूया. इथे तुम्हाला 4 पर्याय दिले गेलेले आहेत. या 4 पर्यायापैकी आपलं एक अचूक उत्तर हे असणार आहे. चला तर आपण सुरुवात करूया आपला पहिला प्रश्नाला. अदर एक्सप्रेशन्स लाईक हॅपी रीडिंग, की हॅपी रीडिंग जसं आपण वाचलं की तुम्ही हे पुस्तक वाचा असं त्यांनी सांगितलेलं आहे. हॅपी रीडिंग म्हणजे काय आहे की आनंदाने तुम्ही हे पुस्तक काय करा, रीड करा असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर आपण पर्याय वाचणार आहोत. द एंड, सेकंड हॅपी न्यू इयर, थर्ड गुड बाय आणि फोर्थ आहे वेलकम आहे. या 4पैकी आपलं योग्य उत्तर काय आहे मुलांनो? तुम्हाला हे माहिती आहे की हॅपी एंडिंग, त्यांनी सांगितलं हॅपी रीडिंग. याच्यासारखं दुसरं एक्सप्रेशन काय असू शकतं? तसं इथं मी सांगितलं की हे प्रश्न आहे ज्याचं उत्तर इथे बोर्डमध्ये जे रॉंग दिले गेलेलं आहे, परंतु आपलं जे योग्य उत्तर आहे ते वेलकम आहे. आणि वेलकम असल्यामुळे आपण काय करणार आहोत, या प्रश्नावर आपण काय करणार आहोत, क्लिक करणार आहोत. आपला नेक्स्ट प्रश्न आहे वेअर वेअर द 3 कॅरेक्टर्स थ्रोन बाय द गॉड, की देवाने त्या 3 कॅरेक्टर म्हणजे ते 3 पात्रांना कुठून टाकलेलं आहे. आपले जे पर्याय वाचणार आहोत फ्रॉम हेअर, फ्रॉम माउंटन, आउट ऑफ हेवन आणि फ्रॉम वॉटर. या 4पैकी आपलं योग्य उत्तर काय आहे तुम्हालाही माहीत आहे. बघा, फ्रॉम हेअर म्हणजे काय आहे, नर्क आहे. आउट ऑफ हेवन म्हणजे काय, स्वर्गातून टाकलेलं आहे. फ्रॉम माउंटन पर्वतावरून टाकलं आहे आणि फ्रॉम वॉटर म्हणजे पाण्यातून टाकलं आहे. तर आपलं योग्य उत्तर इथे काय असणार आहे मुलांना? आपलं योग्य उत्तर असणार आहे आउट ऑफ हेवन, त्याला स्वर्गातून खाली टाकलेलं आहे. आपलं योग्य उत्तर असणार आहे. आपला पुढचा प्रश्न आहे डॅश डिसायपल्स ऑफ युएन चॉंग हॅव सुपर नॅचरल पॉवर. मग त्यांनी विचारले की जे युएन चॉंगला जे शिष्य दिले होते ते त्या शिष्यापैकी म्हणजे किती शिष्य त्यांना दिले गेले ते युएन चॉंगच्या मदतीसाठी, त्याच्या कार्यासाठी, प्रवास सुरू होण्यासाठी किती प्रकारचे शिष्य म्हणजे किती शिष्य दिले गेलेले होते. त्यांनी विचारले डॅश डिसायपल ऑफ युएन चॉंग हॅव सुपर नॅचरल पॉवर. तर त्यापैकी आपलं बघा पर्याय वाचणार आहोत 4 आहे, 3 आहे, 5 आहे आणि 2 आहे. बघा इथे दिले आहे. यापैकी आपले किती शिष्य त्यांनी दिले होते? बरोबर, किती आहेत? 3 शिष्य आहेत, 3 आहे. आणि म्हणून 3 डिसायपल्स ऑफ युएन चॉंग हॅव अ सुपर नॅचरल पॉवर हे आपलं काय असणार आहे? योग्य उत्तर इथे असणार आहे. बघा आपण चौथा प्रश्न पाहणार आहोत. हाऊ हार्ड इज सन इज वुकॉंग इज बॉडी, की सन वुकॉंगची बॉडी जे शरीर आहे ते कशा प्रकारचं कठीण झालं होतं. हाऊ हार्ड, किती प्रकारचं ते कठीण झालं होतं, कशा प्रकारे किती प्रकार ते कठीण झालं होतं. आपण पर्याय वाचणार आहोत. ॲज हार्ड ॲज आईस, ॲज हार्ड ॲज वूड, ॲज हार्ड ॲज स्टोन आणि ॲज हार्ड ॲज डायमंड. म्हणजे या 4पैकी आपलं योग्य उत्तर काय आहे म्हणून की त्याचं आईसचा प्रश्नच येत नाही, वूड आणि स्टोन हे देखील इथे विचारलेलं नाही आहे. आपलं जे योग्य उत्तर असणार आहे ॲज हार्ड ॲज डायमंड हे आपलं काय आहे, करेक्ट आन्सर असणार आहे. आणि करेक्ट आन्सर असल्यामुळे आपण करेक्ट आन्सर काय करणार आहोत, क्लिक इथे करणार आहोत. बघा आपला पुढचा प्रश्न आहे हू वॉज द मोस्ट पॉवरफुल ऑफ द 3 डिसायपल्स. 3 म्हणजे 3 शिष्यापैकी सर्वात शक्तिशाली कोण होतं असं त्यांनी विचारले, किंवा त्याचं नाव काय. हू म्हणजे त्याचं त्या व्यक्तीचं नाव त्यांनी विचारलेलं आहे. आपण वाचणार आहोत मुलांना. पर्याय सन वुकॉंग, झुबॉजी, थर्ड शा विजिंग आणि फोर्थ सँड प्रिस्ट आहे. या 4पैकी आपलं योग्य उत्तर काय आहे मुलांना? जे आपलं योग्य उत्तर आहे अर्थातच जो आपला मेन कॅरेक्टर आहे ते आपलं मेन कॅरेक्टर आहे सन वुकॉंग हे जे आपलं नाव आहे हे आपलंच आन्सर असणार आहे. आणि म्हणून आपण काय करणार आहोत, तर सन वुकॉंग वॉज द मोस्ट पॉवरफुल ऑफ द 3 डिसायपल्स हे आपलं करेक्ट आन्सर असणार आहे. आणि मग करेक्ट आन्सर आपण काय करणार आहोत, क्लिक करणार आहोत. आपला पुढचा प्रश्न आहे इन हाऊ मेनी वेज कुड सन वुकॉंग इज ट्रान्सफॉर्म हिमसेल्फ, की जो सन वुकॉंग होता हा स्वतःला किती वेळा म्हणजे स्वतःला किती वेळा रूपांतरित करू शकत होता अनेक वेगवेगळ्या मार्गाने. तर मग आपले 4 पर्याय आपण दिलेले आहेत. बघा इथे तुम्हाला त्याच्यापैकी आपलं योग्य आन्सर आहे आपण पाहणार आहोत. इन डिफरंट वेज, in 15 different ways, in 10 different ways, in 20 different ways आणि in 72 different ways. या 4पैकी आपलं योग्य उत्तर काय आहे मुलांना? बघा की इथे आपण पाठामध्ये वाचलेलं होतं
की 50, 10 आणि 20 हा शब्द आलेला नाही आहे. आपल्या पाठामध्ये फक्त 72 शब्द आलेला आहे. आणि लर्न करताना देखील आपण पाहिलं होतं की जर सन होता हा स्वतःला 72 वेळा अनेक मार्गाने तो काय करू शकत होता, स्वतःला बदलू करू शकत होता, रूपांतरित करू शकत होता. हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. आणि म्हणून जे आपण योग्य उत्तर काय करणार आहोत, इन 72 डिफरंट वेज सांगितलेलं आहे की कुड सन वुकॉंग ट्रान्सफॉर्म हिमसेल्फ. बरोबर, आपलं हे योग्य उत्तर असणार आहे. बघा आपण पुढचा प्रश्न, सन वुकॉंग वॉज अ डॅश डॅश. सन वुकॉंगचं वैशिष्ट्य विचारले की सन वुकॉंग हा कसा होता. तो आपलं पर्याय वाचणार, तो फायटर होता, तो ट्रिकस्टर होता, तो डान्सर होता का तो रेसलर होता. बघा, डान्सर म्हणजे तो नृत्य करणारा होता, तो फाईट करणारा होता का तो लबाडी करणारा होता का तो मुलांनो मल्लयुद्ध करणारा होता. या चारपैकी आपलं जे योग्य उत्तर काय आहे मुलांनो, साहजिकच आहे. ना तो फायटर होता, ना तो डान्सर होता, ना तो रेसलर होता, तो कोण होता, तो ट्रिकस्टर होता. ट्रिकस्टरचा अर्थ काय आहे, लबाडी करणारा. आणि मग लबाडी करणारा म्हणून त्याचं आपण काय करणार आहोत, योग्य उत्तरावर आपण क्लिक करणार आहोत. आपला पुढचा प्रश्न आहे, सन वुकॉंग's आईज हॅव डॅश डॅश विजन. की सन वुकॉंगचे जे डोळे होते त्याची दृष्टी कशी होती. आय विजन म्हणजे दृष्टी आहे. बघा, मग एक्सरे आहे, एक्सरे टाईप होती, डल होती, ब्राईट होती का रेड होती. तर यापैकी आपलं काय उत्तर आहे मुलांना, की बघा रेड हा शब्द आलेला नाही आहे म्हणून ब्राईट हा शब्द आलेला नाही आहे, डल शब्द आलेला नाही आहे. तर तो एक्सरे म्हणजे सन वुकॉंगच आईज हॅव, त्याच्या डोळ्यामध्ये एक्सरे होतं की त्याला डोळ्याच्या दृष्टीच्या पलीकडचं देखील जो बघत होता त्याच्या पलीकडचं देखील त्याला बघण्याची शक्ती त्याच्यामध्ये होती. आणि म्हणून आपला आन्सर कसं असणार आहे, राईट असणार आहे. हाऊ फार कॅन सन वुकॉंग ट्रॅव्हल इन जस्ट वन समरसॉल्ट. की जो सन वुकॉंग होता हा जो आपला जो प्रवास करत असताना किती वेळा कोलंट्या उड्या खाऊ शकत होता, हा किती अंतर पार करू शकत होता. बघा, समरसॉल्टचा अर्थ काय आहे, कोलंटी उडी मारणे. मग तुम्हाला 4 पर्याय आहेत, 2 किलोमीटर, 1000 ऑफ किलोमीटर, 100 ऑफ किलोमीटर आणि ते 5 किलोमीटरचे दिले आहे. त्या 5 पैकी आपलं योग्य उत्तर काय आहे मुलांना, यापैकी आपलं योग्य उत्तर असणार आहे 100 ऑफ किलोमीटर. काय आहे 100. सन वुकॉंग ट्रॅव्हल इन जस्ट वन समरसॉल्ट इन 100 ऑफ किलोमीटर. हे आपलं योग्य उत्तर इथे असणार आहे. म्हणून योग्य उत्तर आपण काय केलं आहे, क्लिक केलं आहे. आपला शेवटचा प्रश्न आहे मुलांनो, युएन चॉंग इज ट्रॅव्हल टू मेनी पार्ट्स ऑफ. की युएन चॉंग आहे आणि प्रत्येक भागातून, पार्ट्स म्हणजे काय भाग, की कोणत्या म्हणजे कोणत्या भागातून त्याने वेगवेगळ्या भागातून प्रवास केलेला आहे. मग इथे तुम्हाला काही ऑप्शन आहेत, इंडिया आहे, त्याचप्रमाणे अमेरिका आहे, चायना आहे आणि जपान आहे. या 4 पैकी आपलं योग्य उत्तर तुम्हालाही माहीत आहे, अमेरिका जपानचा प्रश्नच आलेला नाही आहे. त्याच्यामुळे चायनामधून तो निघाला आहे. म्हणून साहजिकच राहिलं काय आहे, आपण पाठाच्या सुरुवातीलाच पाहिलं आहे की तो काय करत आहे, इंडियामधून तो काय करत आहे, बुद्धिस्ट स्क्रिप्चर घेऊन येत आहे. आणि म्हणून जे आपलं योग्य उत्तर आहे इंडिया हे आपलं काय असणार आहे, योग्य उत्तर असणार आहे. युएन चॉंग इज ट्रॅव्हल टू मेनी पार्ट्स ऑफ इंडिया. हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. पहिला प्रश्न आपण वाचणार आहोत, व्हॉट वॉज युएन चॉंग इज ड्रीम. युएन चॉंग वॉज ड्रीम म्हणजे ड्रीमचा अर्थ काय आहे, स्वप्न आहे. ड्रीम म्हणजे स्वप्न. की युएन चॉंगचं जे स्वप्न होतं ते काय स्वप्न होतं, की युएन चॉंगचं कोणतं स्वप्न होतं, की ज्याप्रमाणे भारतामध्ये की त्याच्या चायनामधील असलेल्या लोकांची दूरदृष्टी दूर करणे किंवा त्यांच्या लोकांचं असलेलं जे अज्ञान आहे ते दूर करण्यासाठी भारतातून धर्मग्रंथ घेऊन येऊन लोकांमध्ये एक चांगल्या प्रकारची शिकवण देण्याचंही त्याचं स्वप्न होतं. आणि म्हणून आपण याचं जे आन्सर पाहतो की युएन चॉंग इज टेकस बुद्धिस्ट स्क्रिप्चर फ्रॉम इंडिया. हे त्याचं उत्तर असणार आहे. बघा, आपण पाहणार आहोत, ही वॉन्ट टू टेक अ बुद्धिस्ट स्क्रिप्चर फ्रॉम इंडिया टू इज होमलँड इन चायना. कळालं मुलांनो, की त्याला भारतामधून जो बुद्धिस्ट जो धर्मग्रंथ आहे तो घेऊन येण्याचं हे त्याचं मूळ स्वप्न होतं, जेणेकरून तिथे लोकांचं जे अज्ञान आहे त्याची दूरदृष्टी आहे ते सुधारण्याचं ते त्याचं काम त्याने हातामध्ये घेतलेलं होतं. हे आपलं योग्य उत्तर इथे असणार आहे. बघा, आपला जो पुढचा प्रश्न आहे आपण वाचणार आहोत, वाय डिड पीपल थिंक द गॉडेस अँड सुपरनॅचरल पॉवर हॅड हेल्प युएन चॉंग. की तिथल्या लोकांना असं का वाटत होतं की पूर्ण प्रवासामध्ये की युएन चॉंगला म्हणजे काय केलं आहे, देवाने आशिषित केलं आहे किंवा त्याच्याकडे एक सुपरनॅचरल पॉवर आहे असं तिथल्या लोकांना का वाटत होतं, हा म्हणजे प्रश्न विचारला आहे. वाय डिड पीपल थिंकचा अर्थ काय, जे वाटत आहे की दॅट्स गॉड अँड सुपरनॅचरल पॉवर, देवाचा आणि एक अद्भुत शक्ती काय दिलं आहे ते गॉड्स अँड सुपरनॅचरल पॉवर, देवाची आणि जी सुपरनॅचरल एक अद्भुत शक्ती आहे ती त्याला हेल्प करत आहे असं तिथल्या लोकांना का वाटत होतं. कारण मुलांना तिथला जो प्रवास आहे तो प्रवास अत्यंत कठीण होता. त्याच
सुरुवातीच्या काळात म्हणजे फार जुन्या शतकामध्ये हा जो प्रवास, इतक्या लांबचा प्रवास करणं हा फार कठीण असल्यामुळे तिथली वादळी वारे, त्याचप्रमाणे वाळवंट, त्याचप्रमाणे बर्फाच्छादित जे पर्वत आहेत, त्याचप्रमाणे मुलांना जंगलामधून जाण्यासाठी जे असणारे जे रस्ते आहेत ते देखील खडतर आहेत. त्याचप्रमाणे जे जंगली जनावरं आहेत त्यांचा देखील धोका आहे. आणि त्याचप्रमाणे मुलांना की तिथले डाकू आणि लुटेरे आहे यांचा देखील काय आहे मुलांना की धोका आहे. आणि त्याच्यामुळे एवढ्या सगळ्या खडतर प्रवासामधून देखील तो परत सुखरूपीने आलेला आहे. म्हणजे याचाच अर्थ काय आहे की याचा देव आणि जे अद्भुत शक्ती आहे यानेच त्याला काय करत आहे, मदत करत आहे, असं तिथे त्याला लोकांना वाटत होतं. बघा आपण इथे पाहणार आहोत बिकॉजचा अर्थ काय आहे, कारण. त्यांनी विचारलं आहे कारण. युआन चांग इज जर्नी टू बॅक टू चायना सेफली विथ द स्क्रिप्चर. त्यांनी विचारलं की कारण की त्यांनी काय केलेलं आहे की युआन चांगचा जो पूर्ण जो प्रवास आहे, जो चायनामधून परत भारतामध्ये आणि भारतातून पुन्हा चायनामध्ये हा प्रवास कसा झाला आहे, सेफली झालेला आहे, सुरक्षित झालेला आहे. सेफली जाते काय, सुरक्षित. स्क्रिप्चर म्हणजे काय, धर्मग्रंथ घेऊन येण्याचा जो प्रवास आहे सुरक्षित झाला. वॉज अ व्हेरी डिफिकल्ट अँड अनअवेलेबल टास्क. की हा एक खूपच कठीण टास्क होता, एक कठीण कार्य होतं की जे अविश्वसनीय होतं. आणि ते अविश्वसनीय काम करण्यासाठी देवाने आणि जे अद्भुत शक्ती आहेत त्यांनी त्याला मदत केली आहे. बघा, अनबिलिव्हेबल म्हणजे त्याचा अर्थ काय आहे, अविश्वास. म्हणजे अविश्वसनीय म्हणजे आपण बोलू शकतो की हे शक्य नाही, अशक्य वाटणारी जी गोष्ट आहे. अनबिलिव्हेबल म्हणजे विश्वास न ठेवणे, अविश्वास बोलू शकतो. अनबिलिव्हेबल म्हणजे अविश्वास. डिफिकल्ट म्हणजे कठीण आहे. टास्कचा अर्थ काय आहे, कार्य आहे. की हे जे कार्य त्याला दिलं गेलेलं होतं, हे कार्य हे फारच कठीण कार्य होतं. आणि हे कठीण कार्यासाठी परमेश्वराने, देवाने किंवा अद्भुत शक्तीनेच त्याला काय केलेली आहे, मदत केली आहे. आणि म्हणूनच तो घरी सेफ आलेला आहे. बघा, युआन कुड हॅव अचीव इज मोस्टली बिकॉज ऑफ द हेल्प ऑफ गॉड. की युआन कुड हॅव अचीव की त्याने जे करू शकला हे फक्त काय केलं आहे की बिकॉज ऑफ द हेल्प ऑफ गॉड. की देवाच्याच मदतीने तो हे पूर्ण टास्क आहे, जे कार्य आहे तो काय करू शकला आहे, पूर्ण करू शकला आहे, असं तिथल्या लोकांचं म्हणणं आहे. तर कळालं मुलांना याचं उत्तर काय, आपण पुन्हा एकदा वाचणार आहोत. बिकॉज युआन चांग इज जर्नी टू बॅक टू चायना सेफली विथ द स्क्रिप्चर वॉज अ व्हेरी डिफिकल्ट अँड अनबिलिव्हेबल. कारण जो युआन चांगचा जो प्रवास जो होता, तो धर्मग्रंथ घेऊन येण्यासाठीचा जो प्रवास परिपूर्ण तो सुखरूप झाला आहे, तो सेफली झालेला आहे. आणि हा एक अतिशय कठीण आणि एक अनबिलिव्हेबल जी गोष्ट आहे की ते त्यांनी टास्क तरी देखील काय केलेला आहे, पूर्ण केलेला आहे. आणि हा टास्क पूर्ण करण्यासाठी देवानेच त्याला मदत केलेली आहे, बिकॉज ऑफ द हेल्प ऑफ गॉड. आणि देवानेच त्याला मदत केलेली आहे असं तिथल्या लोकांचं काय आहे, विश्वास आहे. आणि म्हणून मुलांना आपण इथे बघत आहोत की त्यामुळे तिथल्या लोकांना द पीपल थिंक दॅट, आपल्या लोकांना त्यामुळेच वाटत आहे असा जो खडतर प्रवास आहे, हा जो डिफरंट टास्क आहे की बघा, इज व्हेरी डिफिकल्ट इथे दिले आहे, अ व्हेरी डिफिकल्ट अँड अनबिलिव्हेबल टास्क. की हा एक कठीण आणि अविश्वसनीय काय आहे, कार्य होतं. मग ते कार्य पूर्ण करण्यासाठी देवाने त्याला काय केली आहे, मदत केलेली आहे. आपलं बघा नेक्स्ट प्रश्न आहे, आपण वाचणार आहोत. व्हॉट इज अ नॉवल अबाउट. की जो नॉवल आहे, नॉवल काय सांगत आहे, की नॉवल कशाबद्दलची गोष्ट त्याच्यामध्ये सांगत आहे. व्हॉट इज अ नॉवल अबाउट म्हणजे त्याबद्दल. की नॉवलमध्ये कोणत्या गोष्टीबद्दल सांगत आहे, काय सांगत आहे. की नॉवल टेलर्स काय सांगत आहे, नॉवल टेलर्स इन युआन चांग इज ट्रॅव्हलिंग जर्नी टू चायना टू बॅक टू इंडिया. बरोबर. म्हणून आपण बघायचं उत्तर पाहणार आहोत. द नॉवल वॉज अबाउट युआन चांग इज फेमस पिलिग्रम टू इंडिया and many folk tales were the part of the novel. त्यांनी सांगितलं की द नॉवल वॉज अबाउट युआन चांग इज फेमस पिलिग्रम. की नॉवल सांगत आहे की युआन चांगची कशा प्रकारे ती यात्रा झालेली आहे याच्याबद्दलची ते काय देत आहे, माहिती देत आहे. आणि त्याचप्रमाणे अनेक लोककथा आहेत, मेनी फॉक टेल्स, अनेक लोककथा आहेत, वेअर द पार्ट ऑफ द नॉवल. आणि त्या नॉवलमध्ये देखील वेगवेगळ्या प्रकारच्या लोककथा देखील सांगण्यात आलेल्या आहेत. लोककथा म्हणजे तुम्हाला सांगितले फॉक टेल्स म्हणजे लोककथा आहेत. त्या देखील त्याच्यामध्ये काय केलं आहे, सांगण्यात आले. व्हॉट इज अ नॉवल अबाउट, काय सांगितलं आहे की युआन चांगची जी पूर्ण जी यात्रा आहे, ती धार्मिक यात्रा कशा प्रकारे त्याची ती सफल झालेली आहे याच्याबद्दलची माहिती नॉवलमध्ये दिलेली आहे. त्याचप्रमाणे अनेक लोककथा आहेत, त्या लोककथाचं देखील वर्णन त्या नॉवेलमध्ये केलेलं आहे, जेणेकरून जे युआन चांगला जे मित्रांनी मदत केली, जे 3 लोक, जे सन वोकोंग आणि त्याचे बाकीचे जे साथीदार आहेत, त्यांनी कशा प्रकारे त्याला मदत केलेली आहे त्याची देखील गोष्ट त्याच्यामध्ये काय केली आहे, समाविष्ट केलेली
केलेली आहे. तर अशा प्रकारे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे व्हॉट इज द नॉवेल अबाउट. या प्रश्नाचं उत्तर आपण इथे दिलेलं आहे. आपला पुढचा प्रश्न आहे मुलांना, कॅन यू थिंक ऑफ द अदर पेअर्स ऑफ वर्ड स्टार्टिंग विथ फॉग. त्यांनी सांगितलंय की तुम्ही सांगू शकता, कॅन यू थिंक, तुम्हाला असं वाटतंय का, कॅन यू थिंक वाटू शकतं, कॅन यू थिंक ऑफ अदर पेअर्स ऑफ वर्ड, की अजून याची एखादी जोडी असू शकते का. जसं मी सांगितलं की फॉक टेल्स आहे म्हणजे लोककथा आहे, तर स्टार्टिंग विथ फॉग, तर तुम्हाला सुरुवात करायची आहे फॉग. मग फॉगमध्ये अजून सुरुवात काय होऊ शकते, फॉक डान्स आहे, फॉक सिंग आहे, त्याचप्रमाणे फॉक डान्स आहे, फॉक सिंग आहे, तर हे देखील शब्द त्याच्यामध्ये जोडले गेलेले आहेत. आपण ते बघा पाहणार आहोत. बघा इथे काय आहे, फॉक सॉन्ग आहे, फॉक डान्स आहे, फॉक आर्ट आहे, फॉक म्युझिक आहे, फॉक सिंगर आहे आणि फॉक फेस्टिवल आहे. म्हणजे आपण बोलू शकतो ना की आपण पाहिलं की फॉक टेल्स म्हणजे काय, लोककथा आहेत. मग इथे जो शब्द आलेला आहे तो कोणता आहे, फॉक सॉन्ग आहे. फॉक सॉन्ग म्हणजे काय आहे, गाणं आहे की लोकगीत आहे. फॉक डान्स आहे, लोकनृत्य आहे आपण बोलू शकतो. फॉक आर्ट आहे, जे लोककला आहे आपण बोलू शकतो. फॉक म्युझिक आहे म्हणजे आपण बोलू शकतो लोकसंगीत आहे. त्याचप्रमाणे फॉक सिंगर आहे म्हणजे लोकसंगीत आहे, ते आपण बोलू शकतो. फॉक फेस्टिवल, फेस्टिवलचा अर्थ काय, सण आहे म्हणजे काय की लोक उत्सव आहे, सण आहे. तर अशा प्रकारे फॉकचं सुद्धा मिळता जुळता इथे काय दिलं आहे, पेअर्स ऑफ वर्ड्स, की त्याला जोडून आणायला. पेअरचं मिनिंग काय आहे, जोडणं, म्हणजे त्याला त्याच्या प्रकारे जोडून आलेला शब्द असं म्हणू शकतो की त्याची जोडी, की अशा जोडीने येणारे शब्द तुम्हाला सांगायचे आहे स्टार्टिंग विथ फॉग. मग अशा प्रकारे हे सगळे शब्द आलेले आहेत. फॉक सॉन्ग आहे, फॉक डान्स आहे, फॉक आर्ट आहे, फॉक म्युझिक आहे, फॉक सिंगर आहे आणि फॉक फेस्टिवल आहे. अशा प्रकारचे हे 4 शब्द देखील बरोबर इथे आलेले आहेत. आपण पुढे जाऊया. आपला पुढचा प्रश्न आहे, वाय हॅव द 3 कॅरेक्टर्स ॲग्री टू हेल्प युआन चंग. युआन चंगला मदत करण्यासाठी जे 3 पात्र होते हे तयार का झालेले आहेत असं त्यांनी विचारलेलं आहे मुलांनो. की याच्या प्रश्नाचं उत्तर आपण पाहणार आहोत की जे 3 जे कॅरेक्टर आपण पाहिले, जे सन वुकोंग आणि त्याचे जे साथीदार आहेत, यांना स्वर्गातून बाहेर टाकलेलं होतं, फेकलेलं होतं देवाने, आणि त्यांना देवाने पुन्हा एकदा एक संधी देण्याचं ठरवलं होतं. जर युआन चंगच्या पूर्ण प्रवासामध्ये जर तुम्ही त्याला मदत केली तर आम्ही तुम्हाला पुन्हा स्वर्गामध्ये घेऊ. या अटीवर ते काय झाले, त्यांना युआन चंगला मदत करायला तयार झाले. बघा आपण पाहणार आहोत. बिकॉज द काइंड डेस्टिनी गॅनियम टास्क देम टू हेल्प युआन चंग इन दिस पिलग्रिम टू इंडिया अँड यूज देअर पॉवर फॉर हिज गुड वर्क. इफ दे डू सो दे विल रिटर्न टू हेवन अगेन. इथे त्यांनी विचारलेलं आहे. बघा बिकॉज म्हणजे काय, कारण. द काइंड डेस्टिनी गॅनियम आस्क देम टू हेल्प युआन चंग इन हिज, की त्यांची जी गुरुदेवता होती त्या गुरुदेवतेने त्यांना सांगितलेलं किंवा विचारलेलं होतं जर तुम्ही त्यांना मदत करत आहे युआन चंगच्या पूर्ण यात्रेसाठी, पिलग्रिम टू इंडिया अँड यूज देअर पॉवर फॉर दिस गुड वर्क. जर तुम्ही तुमच्या कार्याचा जर उपयोग, तुमच्या पॉवरचा, तुमच्या शक्तीचा उपयोग तुम्ही जर चांगल्या कामासाठी केला तर काय होणार आहे, सो इफ दे डू सो दे, म्हणजे जर तुम्ही असं करताय, विल रिटर्न टू हेवन अगेन, तुम्हाला पुन्हा स्वर्गामध्ये घेण्यात येईल. याच्यासाठी त्यांनी जे 3 कॅरेक्टर्स आहेत ते युआन चंगला काय करत आहेत, मदत करत आहेत. अशा प्रकारे त्यांनी मदत करण्याचं इथे आपल्याला ठरवलं आहे. आपण पुन्हा एकदा वाचणार आहोत. द काइंड डेस्टिनी गॅनियम आस्क देम टू हेल्प युआन चंग इन हिज. बघा द युआन चंगची त्यांची जी देवता होती त्या देवताने त्यांना पुन्हा काय सांगितलं आहे, ते जे भिक्षुक आहेत त्यांना सांगितलं होतं की पुन्हा एकदा मी तुम्हाला काय करत आहोत, चान्स देत आहोत. जर तुम्ही युआन चंगला मदत करतात तर मदत केली आणि तुम्ही त्याच्या पूर्ण यात्रा ही जर सुखरूप केली तर पुन्हा आम्ही काय करणार आहोत. बघा इफ दे डू सो दे, तर जर तुम्ही असं केलं तर आम्ही तुम्हाला काय करणार आहे, विल रिटर्न टू द हेवन अगेन, मग आम्ही तुम्हाला पुन्हा स्वर्गामध्ये घेणार आहोत. यासाठी त्यांना काय केले आहे, हेल्प केली आहे. कुणाला, युआन चंगला मदत केलेली आहे. आपण पाहत आहोत. आपला पुढचा प्रश्न आहे मुलांना, हु इज द मोस्ट पॉवरफुल अमॉंग द 3 डिसेबल्स. डिसेबल्सचा मिनिंग शिष्य आहे. 3 शिष्यापैकी कोणता शिष्य आहे जो सगळ्यात पॉवरफुल होता. आता याचं उत्तर तुम्हाला माहीतच आहे. याचं उत्तर काय आहे, अर्थातच जो आपला मेन कॅरेक्टर आहे, त्या मेन कॅरेक्टरचं जे मेन पात्र आहे त्या पात्राचं नाव आहे सन वुकोंग. हे आपल्या पात्राचं नाव आहे आणि आपलं जे आन्सर देखील आहे. बघा इथे काय आहे, सन वुकोंग म्हणजेच काय आहे, सन वुकोंग याचा अर्थ काय, माकडाचा जो राजा आहे. माकडाचा राजा म्हणजे आपण जसं पाठात पाहिलं की त्याच्याकडे एक अद्भुत आणि अलौकिक शक्ती आणि पॉवर आहे. जे तिन्हीपैकी याच्याकडे जी शक्ती
इच्छाशक्ती पॉवर आहे त्याची वैशिष्ट्य देखील आपण लर्न केलेली आहे पाठामध्ये. मग आता या पाठाचा आपण पुढचा प्रश्न पाहणार आहोत. राईट अदर एक्सप्रेशन्स लाईक हॅपी रीडिंग. म्हणजे हॅपी रीडिंगसारखा अजून तुम्ही कोणत्या प्रकारचे जे भाव आहेत ते तुम्ही सांगू शकता किंवा लिहू शकता, त्यांनी आता विचारलं आहे. जसं आपण दिलं हॅपी रीडिंग आहे, मग आपण जसं बोलतो की हॅपी दिवाळी, हॅपी फेस्टिवल, हॅपी न्यू इयर, हॅपी बर्थडे, असे जे शब्द आहेत ते आपण याच्यामध्ये यूज करत असतो प्रत्येक वेळेस. की हॅपी रीडिंग जसं आपण इथे लिहिलं आहे हॅपी रीडिंग आहे, तसं हॅपी दिवाळी आहे, हॅपी न्यू इयर आहे, हॅपी फेस्टिवल आहे. असे आपण अनेक शब्द आपण बघा इथे पाहू शकतो. बघा इथे दिलं आहे हॅपी एंडिंग, इथे दिलं आहे हॅपी एंडिंग म्हणजे काय आहे, आपण की जो आपण त्याचा एंड आहे जो समाप्त आहे तो कसा झालेला आहे, आनंदी झालेला आहे. मग हॅपी एंडिंग. हॅपी बिगिनिंग, हॅपी बिगिनिंग म्हणजे काय आहे की एक चांगली सुरुवात आहे, आनंदी सुरुवात आहे. आपण इथे पाहू शकता आपलं झालेलं आहे बघा इथे हॅपी एंडिंग आहे म्हणजे एक जो अंत आहे तो कसा झाला आहे, आनंदी झालेला आहे. हॅपी बिगिनिंग म्हणजे एक चांगली सुरुवात झालेली आहे, आनंदी सुरुवात झाली आहे. हॅपी जर्नी आहे, आपण म्हणतो ना की एक चांगली प्रवासाची आनंदी सुरुवात झाली आहे, प्रवासाची आनंदी सुरुवात झालेली आहे. हॅपी डे म्हणजे काय, आनंदी दिवस आहे. हॅपी मॅरेज म्हणजे काय आहे, एक सुखदाय आनंदी लग्न आहे. हॅपी रिटर्न्स ऑफ द डे, आपण म्हणतो ना हॅपी बर्थडे, हॅपी रिटर्न म्हणजे हा दिवस आनंदाचा पुन्हा पुन्हा येऊ दे. हॅपी बर्थडे आपण बोलतो ज्याचा वाढदिवस असतो आपण त्याला बोलतो हॅपी बर्थडे. हॅपी न्यू इयर म्हणजे काय आहे, नवीन वर्षाच्या आपण आनंदाच्या ज्या शुभेच्छा देत असतो. आणि हॅपी दिवाळी, हॅपी दिवाळी आपण बोलू शकतो की जेव्हा दिवाळीचा फेस्टिवल असतो किंवा कोणताही सण असतो आपण त्यावेळेस आपण विश करण्यासाठी त्याला शुभेच्छा देण्यासाठी आपण हॅपी या गोष्टीपासून काय करत असतो, सुरुवात देत असतो. म्हणजे आपल्या वर्षभरात जे सण येतात त्या सणासाठी आपण बोलत असतो की जे हॅपी दिवाळी आहे, हॅपी क्रिसमस आहे किंवा हॅपी मकर संक्रांत आहे किंवा अशा अनेक जे सण आहेत त्या सणांसाठी आपण हॅपी या शब्दाचा काय करत असतो, वापर करत असतो. तर अशा प्रकारे मुलांना जे शब्द आहेत ते आपण पुन्हा घेऊन हॅपी एंडिंग आहे, हॅपी बिगिनिंग आहे, हॅपी जर्नी आहे, हॅपी डे आहे, हॅपी मॅरेज आहे, हॅपी रिटर्न्स ऑफ द डे आहे, हॅपी बर्थडे आहे, हॅपी न्यू इयर आहे आणि हॅपी दिवाळी देखील हे शब्द आपले आलेले आहेत. तर अशा प्रकारे शब्द आपण पाहिलेले आहेत मुलांना की हॅपी एंडिंग की कशा प्रकारे हॅपीपासून सुरुवात होणारे जे शब्द आहेत ते येऊ शकतात. आपला पुढचा प्रश्न आहे गेस द मिनिंग ऑफ हॉर्सबॅक. हॉर्सबॅक म्हणजे काय आहे मुलांचे, हॉर्सबॅक म्हणजे घोड्याच्या पाठीवर बसणे, त्याला काय बोलणार आपण, हॉर्सबॅक बोलणार. बघितले सिटिंग ऑन अ हॉर्स सांगितले, काय सांगितलंय की जसं सिटिंग ऑन अ हॉर्स, तुम्ही काय घोड्याच्या पाठीवर बसणे याला आपण काय बोलतो, त्याला आपण काय बोलणार सिटिंग ऑन अ हॉर्स म्हणजे घोड्याच्या पाठीवर बसणे. जसं राजा महाराजा किंवा ज्या काळात साधनांची व्यवस्था उपलब्ध नव्हती त्यावेळी जे घोड्याच्या माध्यमातूनच प्रवास हा केला जायचा आणि मग घोड्याच्या पाठीवर बसूनच हा प्रवास करणं हा सोपं जात असं. आणि म्हणून त्यांनी सांगितलंय हॉर्सबॅक, याचा मिनिंग काय आहे, सिटिंग ऑन अ हॉर्स हे आपला शब्द असणार आहे. मग आपला पुढचा प्रश्न आहे गेस द मिनिंग ऑफ स्नो क्लॅड. स्नो क्लॅड काय आहे, स्नो क्लॅड म्हणजे स्नोचा अर्थ काय आहे, बर्फ आहे आणि क्लॅडचा अर्थ काय आहे, आच्छादन आहे. जसं आपण बर्फाच्छादित, बर्फाच्छादित माउंटन, स्नो क्लॅड माउंटन आपण बोलू शकतो. म्हणजे काय आहे, बर्फाच्छादित पर्वत आहे, कसा आहे, बर्फाच्छादित झालेला आहे, पूर्ण बर्फाने झाकला गेलेला आहे की प्रत्येक ठिकाणी बर्फ आहे आणि म्हणून त्याचा अर्थ आहे काय, स्नो याचा अर्थ आहे बर्फ आणि क्लॅडचा अर्थ आहे बर्फ काय, स्नोचा अर्थ बर्फ आहे, क्लॅड म्हणजे आच्छादन आहे. कवर विथ स्नो म्हणजे कवर विथ म्हणजे त्याला काय केलं आहे, कवर केलेला आहे, जो पर्वताला किंवा रस्त्याला काय केलं आहे, कवर केलं आहे. कशाने कवर केलं आहे, स्नोने म्हणजेच बर्फाने त्याला काय केलं आहे, कवर केलेलं आहे. म्हणून आपण काय बोलणार, स्नो क्लॅड बोलणार आहोत. बघा आपल्या इथे प्रश्न विचारला आहे बघा, तो प्रश्न नीट आपण वाचणार आहोत. से वेदर द फॉलोइंग सेंटेन्स इज राईट ऑर रॉंग. की तुम्ही सांगायचं आहे, सेचा अर्थ काय, से वेदर द फॉलोइंग सेंटेन्स इज राईट ऑर रॉंग. खाली जे शब्द जो तुम्हाला वाक्य दिले गेलेले तुम्हाला फक्त राईट किंवा आहे का रॉंग आहे तेवढं सांगायचं आहे. राईट असेल तर राईट बोलायचं आहे, रॉंग असेल तर रॉंग बोलायचं आहे. बघा आपण वाचणार आहोत. द नॉव्हेल जर्नी टू द वेस्ट इज अबाउट अ जर्नी टू वेस्टर्न कुड लाईक अ इंग्लंड अँड अमेरिका. आता इथेच बघा काय प्रश्न विचारलेला आहे की द नॉव्हेल, ही जे नॉव्हेल आहे जर्नी टू द वेस्ट, जर्नी टू द वेस्ट जे नॉव्हेल आहे जे अबाउट अ जर्नी टू वेस्टर्न, की त्यांनी याच्याबद्दल कशाबद्दलची माहिती दिली आहे, अमेरिका आणि इंग्लंडच्या बद्दलच्या प्रवासाबद्दलची जी माहिती दिली आहे. कशामध्ये, द जर्नी टू द वेस्टमध्ये या नॉव्हेलमध्ये. हे जे विधान आहे हे राईट आहे का रॉंग आहे, तुम्हाला काय वाटतं मुलांना की हे जे आन्सर आहे ते कसं असणार आहे.
अर्थातच हे आन्सर आहे रॉंग आहे, कारण आपला जर्नी टू द वेस्ट हा जो पूर्ण प्रवासाची जी कथा आहे ती इंडियामधून म्हणजे भारतामधून ती आहे, की भारतामधून जो बुद्धिस्ट स्क्रिप्चर त्यांना घ्यायचा आहे, जो भारतात तो त्यांना धर्मग्रंथ तो घेऊन पुन्हा चायनाला जायचा आहे, त्याच्यामुळे तिथे अमेरिका आणि इंग्लंडचा काही नाही प्रश्न नाही. म्हणजे हे जे नॉवल आहे हे नॉवल इंग्लंडचा आणि अमेरिकेचा याचा काहीही संबंध नाही आहे. म्हणून तिथे काय दिलं तर हे नॉवल कसलं सांगत आहे, नॉवल हे जर्नी टू द वेस्ट हे एक भारतापासून ते पुस्तक आणायचं धर्मग्रंथ आणण्याची ही ती काय आहे, एक कथा आहे, स्टोरी आहे असं त्याला म्हणू शकतो. आणि म्हणूनच त्यांनी सांगितलं आहे द नॉवल, पुन्हा एकदा बघणार आहोत, द नॉवल जर्नी टू द वेस्ट इज अबाउट अ जर्नी. की जे नॉवेल आहे जर्नी टू द वेस्ट ही कशाबद्दलची माहिती सांगत आहे, त्यांनी सांगितले आहे वेस्टर्न काउंट लाईक इंग्लंड अँड अमेरिका, जे पाश्चिमात्य देशातील अमेरिका आणि इंग्लंडच्या प्रवासाबद्दलची माहिती सांगत आहे का असं त्यांनी विचारलं आहे. तर साहजिकच याचं जे उत्तर आहे ते कसं असणार आहे, रॉंग असणार आहे. आणि म्हणून आपण जे उत्तर पाहणार आहोत बघा, हे उत्तर काय दिलं आहे, रॉंग आन्सर दिलेलं आहे. तर अशा प्रकारे बघा मुलांनो, आपण ह्या पाठाच्या माध्यमातून आपण बघा सर्व प्रश्न, ॲक्टिव्हिटी, गेम, टेस्ट आणि क्वेश्चन आन्सर हे सर्व प्रश्न आपण घेतलेले आहेत. आणि तुम्हाला हे प्रश्नाची उत्तरं देखील मी तुम्हाला समजून सांगितलेली आहेत. या पाठाच्या माध्यमातून असलेला जो आपला जो मेन कॅरेक्टर आहे तो युआन चांग आणि त्याचा जो सन वुकांग हा जो मेन कॅरेक्टर आहे, जो सन वुकांगचा अर्थच काय आहे, जो माकडाचा जो राजा आहे त्याच्याकडे एक अद्भुत आणि अलौकिक शक्ती होती की जे त्यांनी की जे जे युआन चांगच्या पूर्ण प्रवासासाठी जो धर्मग्रंथ घेऊन येण्यासाठी त्याच्या मदतीसाठी जे 3 कॅरेक्टर दिले होते, जे 3 पात्र दिले होते, ते 3 पात्र त्यांना मदत केली होती, कारण जेणेकरून ते स्वर्गातून बाहेर फेकले गेले होते. आणि त्यांना पुन्हा स्वर्गात घेण्यासाठी त्यांना जिथं जे भिक्षुक आहेत, जे मॉन्क आहेत, त्यांना काय सांगितलं होतं की तुम्ही जर त्यांना मदत केली तर आम्ही तुम्हाला परत स्वर्गात घेऊ. आणि अशा प्रकारे त्याच्या पूर्ण प्रवासासाठी युआन चांगच्या धर्मग्रंथ घेऊन येण्यासाठी त्याला पुन्हा सेफली चायनामध्ये घेऊन येण्यासाठी त्यांना मदत केलेली होती. आणि त्याचप्रकारे ते कशाप्रकारे सक्सेस झाले याची संपूर्ण माहिती एक पूर्ण पुस्तक जे दिलेलं आहे मुलांनो, आणि त्या पुस्तकाचं नावच आहे अर्थात जर्नी टू द वेस्ट आहे. या पुस्तकामध्ये सर्व प्रकारच्या ज्या फॉक टेल्स आहेत, ज्या लोककथा आहेत आणि अनेक प्रकारची जे कथा आहेत, ज्या प्रकारे ज्या सांघिक कथा आहेत त्या देखील याच्यामध्ये दिल्या गेलेल्या आहेत. अशा प्रकारची संपूर्ण माहिती, जी संपूर्ण जी स्टोरी आहे ही देखील आपण लर्न केलेली आहे. आणि लर्न केलेले मी तुम्हाला सोप्या भाषेत सांगितलेली आहेत, ते तुम्हाला समजले आहे. या पाठाच्या माध्यमातून देखील प्रश्नाची उत्तर आपण घेतलेली आहेत, ते देखील मी तुम्हाला व्यवस्थित समजून सांगितले आहेत. भेटूया एका नवीन पाठाकडे, एका नवीन भागाकडे. तोपर्यंत धन्यवाद.